नाशिकच्या TCS कंपनीत महिला आयोगाचं पथक दाखल झालंय। केंद्रीय महिला आयोगाच्या पथकाकडून या कंपनीची आता कसून चौकशी करण्यात येते आहे। TCS कंपनी महिला लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाचा आरोप या प्रकरणी ही चौकशी सुरू आहे। दरम्यान पीडितेच्या तक्रारीनंतर महिला आयोगाकडून चौकशी सुरू झाली आहे। 2 दिवसांपासून महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये आहे। कंपनीत येण्यापूर्वी SIT अधिकाऱ्यांकडून देखील माहिती घेण्यात आली आहे। पीडित महिलांचाही जबाब नोंदवून घेतल्याची माहिती मिळते आहे। किरण टाजणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। किरण, केंद्रीय महिला आयोगाच्या पथकाकडनं कसून चौकशी सुरू आहे, काय अपडेट? एकूणच जर बघितलं तर या TCS कंपनीमध्ये असलेल्या काही महिला आणि त्यासोबतच एका पुरुषाने जो गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यासह देशभरामध्ये खळबळ उडवून गेलेली आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या संपूर्ण प्रकरणाची दखल केंद्रीय महिला आयोगाने घेतलेली होती आणि यामध्ये जर बघितलं तर केंद्रीय आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या विजया रहाटकर यांनी याबाबतची एक समिती गठीत केलेली होती। ही समिती 2 दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे ती करते। प्रामुख्याने सुरुवातीच्या काळामध्ये SITच्या अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्यांनी घेतली। पीडित महिला ज्या होत्या त्यांच्याकडनं देखील त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आणि त्यानंतर आता थेट हे जे पथक आहे हे TCS कंपनीमध्ये दाखल झालेले आहेत। इथल्या अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी या सगळ्या संबंधित ते चौकशी करणार आहेत। एकूणच कसून चौकशीला सुरुवात झालेली आहे। 2 दिवसांपासून ही संपूर्ण चौकशी सुरू असताना या संपूर्ण चौकशीचा अहवाल जो आहे तो केंद्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष असलेल्या रहाटकर यांना दिला जाणार आहे आणि त्यानंतर तो केंद्राला देखील दिला जाणार आहे। त्यामुळे या अहवालात नेमका काय बाबींची नोंद केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सध्याच्या घडीला मात्र या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केंद्रीय महिला आयोगाच्या पथकाकडून केली जाते। नक्कीच धन्यवाद तुर्तास या सगळ्या अपडेटबद्दल। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी किरण टाजणे होते।